प्रेक्षकांनो, आज ठिपक्याच्या रांगोळीमध्ये तुम्हाला जरा छान ट्रॅक बघायला मिळणार आहे. अंजलीबाई निघालेले असतात. विठूबाबा म्हणतात, का निघालात तुम्ही? त्यावर या म्हणतात की हो, अप्पूला भेटायला आले, तिला भेटले, निघाले आता. विठूबाबा म्हणतात, अप्पू बरी आहे ना? माईने दिलेली पेज खाल्ली ना तिने? अंजलीबाई म्हणतात, दुसरं काही ऑप्शन होतं का? पेज खाऊन झोपली बिचारी ती. सुवाई न सांगताय विठूबाबा ह्या निघाल्यात. सुवाई म्हणतात, निघालात का तुम्ही? विठूबाबा म्हणतात, तू अप्पूजवळ जाऊन बस ना. अंजली म्हणते, कशाला? शशांक बसलाय ना तिथे, झोपली ना ती, अजून कशाला कोणी पाहिजे? आणि मी शशांकला सांगितलंय की मी अप्पूला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जाईल. सुवाई म्हणतात, बरं ठीक आहे, पण काय होतंय नेमकं अप्पूला? नाही, तुम्ही डॉक्टर आहात म्हणून विचारतीये, सिरियस नाहीये ना? विठूबाबा म्हणतात, सिरियस असेल तर काही कौशिकदांना सांगून स्पेशलिस्टला दाखवूयात ना. अंजली म्हणतात की मी काय म्हटले तुम्हाला, मी घेऊन जाणार आहे तिला डॉक्टरकडे आणि ती बरी आहे. सुवाई म्हणतात, तुम्ही एकदा म्हणताय ती बरी आहे, एकदा म्हणताय स्पेशलिस्टकडे घेऊन जाणार आहात. हे बोलणं कोड्यात टाकते आम्हाला. प्लीज जरा सांगाल का नेमकं तिला काय झालंय? अंजलीबाई म्हणतात, हे बघा, मला आहे ना तिची काळजी, मी घेईल तिची काळजी, असं म्हणून त्या निघून गेल्यात. सुवाई म्हणतात, अप्पूचे रिपोर्ट सगळे चांगले आहेत, तरी पण तिला सारखी चक्कर येते, आपल्या कळ्याच्या पलीकडे हो हे सगळं. विठूबाबा म्हणतात, सुवा तू नको काळजी करूस, त्या आहेत ना डॉक्टर. शशांक पण म्हणलाय आपल्याला काळजी करायसारखं नाहीये, तो सांगेल ना आपल्याला असं काही असलं तर. एकाच गोष्टीवरनं त्यांना सारखं सारखं विचारू नकोस. सुवाई म्हणतात, नाही, मी नाही म्हणणार काही, ती फक्त लवकर बरी व्हावी हीच माझी इच्छा. विठूबाबा म्हणतात, होईल का ती बरी? आता शशांक अप्पूच्या जवळ बसलाय. तो म्हणतोय की खरंच तू प्रेग्नंट आहेस हे माहीत नव्हतं तुला अपूर्वा? अप्पू म्हणते, तू सतत दर 5 मिनिटांनी हेच विचारतोय खडूस. अरे तू मगाशी मला सांगितलं तेव्हा मी अशी रिॲक्ट झाली असते का? मला नव्हतं माहिती रे खडूस. शशांक म्हणतो, तुझ्या आईला माहीत होतं ना हे सगळं? त्यांना माहीत असताना त्यांनी तुला का नाही सांगितलं ग? अप्पू म्हणते, मला पण नाही कळत ते खडूस. तिने का लपवलं हे असं मला नाही माहिती रे खडूस. असंही मला बाळ नकोय, तुला माहिती आहे ना खडूस? शशांक म्हणतो, तुला बाळ नकोय? अजूनही तू त्याच मतावर ठाम आहेस? अप्पू म्हणते, हो, मला अजूनही वाटतंय की नकोय बाळ. खडूस, मी त्या गोष्टीला तयार आहे अजूनही, असं मला वाटत नाहीये. 1 मिनिट, पण तू असा सारखा सारखा मला का विचारतोयस? तुझा निर्णय बदललाय का खडूस? शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा, मी तुला आधी जे बोललो ते पुन्हा बोलतोय. तुझ्या मतांचा मी आदर करतो, पण मला असं वाटलं की तू प्रेग्नंट आहेस हे तुला माहीत आहे आणि तू काही बोलत नाहीयेस म्हणजे तुला बाळ हवंय. अप्पू म्हणते, नाही, नकोय मला. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, हे सगळं मला आत्ताच कळलंय. शशांक म्हणतो, ठीक आहे अपूर्वा, पण अप्पू थोडा विचार करते आणि म्हणते, तुला हे बाळ हवंय का खडूस? हवंच असणार, तरीच तू ही न्यूज ऐकल्यावर इतका एक्सायटेड झालाय आपल्याला. तू मला फिरायला घेऊन गेलास, पाणीपुरी खाऊ घातलीस, सतत तू छोट्या मुलांकडे बघत होतास, माझ्याकडे बाळाचा पण विषय काढत होतास. शशांक म्हणतो, अगं मला असं वाटलं तू सांगशील स्वतःहून. अप्पू म्हणते, नाही, हे बघ खडूस, मला अजूनही असंच वाटतंय की आपल्याला बाळ नकोय. हे बघ, आत्ता तरी नकोय. मला नाही माहीत मी ही जबाबदारी सांभाळू शकेल की नाही. लहान असताना माझी आई नव्हती माझ्यासोबत, तिने नाही जबाबदारी पार पाडली सगळी ही. माझ्याकडनं असं काही घडलं तर मी काय करू? शशांक म्हणतो, अगं असं का बोलतेस तू वैशूला किती छान सांभाळलंस. त्यावर अप्पू म्हणते, अरे तुला वाटतं तसं सोपं नाहीये. अरे वैशू मोठी आहे, तिला काय हवंय काय नकोय ती सांगू शकते व्यवस्थित. लहान बाळाला काय हवंय काय नको ते मला नाही कळत रे, आणि नाही कळलं तर कसं कळेल मला? शशांक विचार करतो, तू ह्या गोष्टीचा विचार नको करूस ना, आपल्या घरात किती जण आहेत. अप्पू म्हणते, नाही खडूस, तू काही बोलूच नकोस. हे मला खूप काही करायचं आहे, मला पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे, मला खूप अभ्यास करावं लागणार आहे, मी फ्री असायला पाहिजे ना, मी बाळातच अडकले तर कसं करणार मी हे सगळं? शशांक म्हणतो, बरं अपूर्वा, मी आहे तुझ्यासोबत, तू नको काळजी करूस. तो तिला जवळ घेतोय. अप्पू थँक्यू म्हणते त्याला, पण शशांक विचार करतोय, खरं तर मी माझ्या इच्छेविरुद्ध तुझ्यासोबत आहे. दादा काका सामानाची यादी करताय, गरम पाण्याची पिशवी लिहिली आहे त्यांनी त्यामध्ये. आता सुमी म्हणते, दादा कशाला नवी पिशवी, मी वापरेल ना तुमची. दादा म्हणतात, नाही ती नको. अवंतीच्या वेळेला ही गरोदर होती तेव्हा आणली ती, तसं ही खूप जुनी झाली आहे. गरम पाणी बाहेर पडलं, चटका बसला तर आता माई टोमणा मारतात. असू दे रे विकास, त्या निमित्ताने बाबा आदमच्या जमान्यातली ती पिशवी बाद तरी होईल. दादा म्हणतात, ती पिशवी सुमी वापरेल, मग अप्पू वापरेल नवी पिशवी. आता कुकी म्हणतो, मग प्राची आहे, प्राची बाळंतपणासाठी आली की ती वापरेल. आता माई म्हणतात, तीच का? आपलं वरून मोठा होईल, त्याचं लग्न होईल, त्याची बायको येईल, ती गरोदर राहिल्यावर तीही बाळंतपणात. दादा म्हणतात, मला तुझे टोमणे कळतात हा माधवी, तरीही माझा निर्णय बदलणार नाहीये. ती जुनी पिशवी तूच वापरायची. उठसूट पैसे खर्च करायला काय ते झाडाला लागलेत का?
आणि हो सुमी, तुझ्यासाठी सुगंधी साबणाची वडी आण. सुमी म्हणते त्याची काय गरज आहे दादा. दादा म्हणतात अगं पोटात मळमळायला लागलं ना की वास घेतल्यावर बरं वाटतं. माई म्हणतात मग अत्तर आणा ना, साबणाची वडी काय आणताय. दादा म्हणतात सुगंध यायची कारण आहे, काही गरज नाहीये. हां, आणि आता अक्रोड, काजू, बदाम, हल्ली बाजारात चिंचेच्या वड्या पण मिळतात ना, त्या पण आणतो. दादा काकांचा उत्साह शिगेला लागलेला आहे. सुमी म्हणते दादा एवढं कशाला. कुकी म्हणतो अरे राहू दे ना, दादा कधी नव्हे ते एवढा खर्च करतोय. दादा म्हणतात हे बघा, तुम्हाला वाटतो तसा मी कंजूस नाहीये, हां थोडासा काटकसरी आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. कुकी म्हणतो ओके. त्यावर दादा काका म्हणतो ओके काय ओके, जो काटकसरी असतो ना तो अनावश्यक खर्च टाळतो, आणि बरं का रे, गरज असताना सुद्धा जो खर्च करत नाही ना तो कंजूस. कुकी दादा काकाकडे बोट दाखवतो आणि म्हणतो हो तो कंजूस का. माई म्हणतात दोन्ही एकच आहे. दादा म्हणतात हे बघ, आपल्या घरातली लेक गरोदर आहे, आपण मानसीच्या वेळेला पण सगळं व्यवस्थित केलं होतं ना. सुमी म्हणते मानसी वहिनीची पिशवी असेल ना शेकायची, ती वापरीन ना मी. माई म्हणतात अगं नाही, माझीच पिशवी मी द्यायची तिला, पण नवीन पिशवी येते ना त्या निमित्ताने, येऊ दे ना. दादा काका चिडतात आणि म्हणतात पुन्हा पुन्हा पिशवीवर आलात ना तुम्ही, मी चाललो आता. दादा काका निघून जातात तिथून. कुकी म्हणतो सुमे, तुझ्यामुळे दादाचं नवीन रूप बघायला मिळालंय. माई म्हणतात हो ना, बाळ येणार आहे तर काय करू आणि काय नाही असं. आता इकडे जरा सिरियस वातावरण आहे. शशांक म्हणते तुझ्या आईला सांगितलं का आपलं काय ठरलंय ते. अपू म्हणते सांगितलंय, मम्माच्या ओळखीच्या खूप मोठ्या गायनोकॉलॉजिस्ट आहेत, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन देणार आहे मम्मा आपल्याला. शशांक म्हणतो जर त्याच ठरवणार आहे सगळं तर मला काय हरकत आहे. अपू म्हणते तुला अजूनही मनापासून पटलेलं नाहीये का तुला खडूस. शशांक म्हणतो त्याने काय फरक पडतो ग अपूर्वा. अगं जो काही निर्णय आहे ना तो तुझा असला पाहिजे ना, त्यावर कोणाचा प्रभाव नको, तुझ्या आईचा सुद्धा नको. अपू म्हणते खडूस डिसिजन मी घेतलाय, जो मी फक्त मम्माला कळवलाय फक्त. शशांक म्हणतो ठीक आहे, आणि आता तो निघालाय, आता हे बाळ अबॉर्ट करायला चाललेत प्रेक्षकांनो. पुढे त्यांनी हॉस्पिटल दाखवलंय त्या गायनोकॉलॉजिस्ट मॅडमचं. तर आता तिथे रिसेप्शनिस्ट आहे, अंजली मॅडमने फोन केलाय तिला की परांजपे नर्सिंग होम ना, स्नेहलता परांजपे आहेत का, अंजली वर्तक मी बोलतीये. त्यावर ही मुलगी उत्तर देते आमच्या मॅडमचा ना सत्कार समारंभ आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात 5,000 सक्सेसफुल डिलिव्हरी केल्यात ना म्हणून. अंजली ताई म्हणतात वाव ग्रेट. त्यावर ही म्हणते तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का. अंजली म्हणते त्या असतील ना आज नर्सिंग होममध्ये. तेव्हा ही मुलगी म्हणते की आहेत आता, पण नंतर त्या फंक्शन अटेंड करायला जाणार आहेत, त्या दुपारीच येतील. अंजली म्हणते मी दुपारनंतर येऊ का भेटायला. ती मुलगी म्हणते हो मॅम चालेल. तर अंजली म्हणते तुम्ही निरोप द्या त्यांना. मग अंजली मॅडम भेटायला येतील म्हणून नक्की सांगा. ती हो म्हणते. आता इथे ना प्रेक्षकांनो, हे एक दुसरे डॉक्टर आहेत, त्यांनी सगळ्यांचं अटेन्शन सीक केलं आणि ते म्हणतात की गाईज लक्ष द्या, आपल्या मॅडमनी 5,000 डिलिव्हरी केलेल्या आहेत, अगदी सक्सेसफुल. आपल्या मॅमनी खूप सगळ्या स्त्रियांना मातृत्वाचं वरदान दिलेलं आहे, अगदी अवघड केसेस सॉल्व्ह करून सुद्धा त्यांनी आई आणि बाळाचे जीव वाचवलेत. त्यांचे पेशंट त्यांना देवासमान मानतात. म्हणजे इंट्रोडक्शन आहे त्या डॉक्टरांचं. त्यांची तत्व आणि निष्ठा तुमच्यासारख्या नवशिक्यांना प्रेरणा देणारी आहेत. आणि गाईज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. तर ह्या आहेत स्नेहलता परांजपे. त्या दवाखान्यात आल्यात, त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे आणि वेलकम करण्यात येत आहे. त्या सगळ्यांचे आभार मानतात आणि म्हणतात थँक्यू डॉक्टर देसाई, तुम्ही सगळ्यांनी माझं किती कौतुक केलं, मी खूप आभारी आहे. मी जे काय काम करते ते काय जगावेगळं नाहीये, डॉक्टर म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडते, जे तुम्ही पण तितक्याच निष्ठेने पार पाडतात. खरं तर आपण सगळेच आपल्या समाजाचं देणं लागतो. आपल्या चांगल्या कामातून आपण समाजाला हे परत फेडत असतो. मी शिक्षणाचा आणि अनुभवाचा नेहमीच समाजासाठी वापर करते. लोक डॉक्टरांना देव मानतात, पण मी असं मानत नाही. मी फक्त माणूस म्हणून आपली कर्तव्य निष्ठेने पार पाडते आणि आपण तेच करायला हवं. मीही त्यासाठीच प्रयत्न करते, पण तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हे होतं. त्यांनी आता त्यांच्या सहकार्यांचे आभार मानलेत. आता सगळेजण गेलेत ज्याच्या त्याच्या कामाला. आता ती रिसेप्शनिस्ट सांगते मॅम जवळच इथे महिला उत्कर्ष मंडळामध्ये तुमचा सत्कार समारोह आहे, मी गाडी बोलवू का तुमच्यासाठी. त्या डॉक्टर म्हणतात अगं जवळच आहे ना, मी चालत जाईल की मग. आणि आता अंजली वर्तक येणार आहेत दुपारी तुम्हाला भेटायला. त्या डॉक्टर म्हणतात त्यांना 3 वाजता भेटायला सांग. आता त्या निघाल्या आहेत, पायी चालत आहेत आणि एक त्यांचा नवीन स्टुडंट भेटतो. तो म्हणतो मॅम कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी पण बुके दिला आणि त्या मॅडमचं कौतुक केलं आहे. तर आता थोडंसं पुढे अंतरावर आल्यावर दादा काकाची आणि त्यांची टक्कर होते. दादा काका म्हणतात अरे स्नेहलता तू. त्यावर ह्या म्हणतात विनायक तू. गोड येतं या मॅडम दिसायला प्रेक्षकांनो. त्या विचारताय तू इथे कुठे. दादा म्हणतात अगं मी नाशिकमध्येच राहतो, पण तू गेली होतीस ना कुठेतरी निघून.
ह्या म्हणतात अरे कुठेतरी काय, मुंबईला प्रॅक्टिस करत होते मी, इतकी वर्ष तिथेच होते. दादा म्हणतात छान छान, मग आता आमच्या नाशिकाची कशी काय आठवण आली? स्नेहलता म्हणतात की अरे घरातल्या जबाबदाऱ्या संपल्या, मग आता तिकडच्या धावपळीचं जीवन मी तिथेच ठेवलं आणि ठरवलं आता नाशिकात येऊन राहायचं. आणि बाय द वे मी माझं हॉस्पिटल सुरू केलं बरं का, परांजपे नर्सिंग होम जवळच आहे. अरे दादा काका म्हणतात वा वा छान. स्नेहलता म्हणतात मी ठरवलंय आता निवांत आयुष्य जगायचं. स्नेहलता यांनी दादा काकांना त्यांचं कार्ड दिलंय आणि तू प्लीज मला भेटायला ये असं सांगतायत. हे बघ आपल्याला पोटभर गप्पा मारायच्या आहेत विनायक. हे बघ मी ना थोडीशी गडबडीत आहे, मला एका ठिकाणी पोहोचायचं आहे. इफ यू डोंट माइंड आपण नंतर खूप गप्पा मारूयात, मी निघते आता. दादा म्हणतात बरं बरं मी येतो हां, तुला भेटायला फोन करून येतो. अंजली मॅडम पुन्हा कानेटकरांकडे आल्यात. आता सुवाई म्हणतात तुम्ही इथे? अंजलीबाई म्हणतात हां, अप्पूला चेकअप करायला घेऊन चालली आहे, एका डॉक्टराची अपॉइंटमेंट मिळाली नाही काय, अप्पू आली. अगं अप्पू लवकर ये, मी कधीची थांबली आहे, मोठी डॉक्टर आहे आणि मोठ्या मुश्किलीने मला अपॉइंटमेंट मिळाली आहे बरं का. चला चला. सुवाई म्हणतात 2 मिनिटं थांब शशांक, मीही येते बरोबर. शशांक म्हणतो अगं आई तू कशाला, मी आहे ना सोबत. अंजलीबाई म्हणतात तुम्ही कशाला, हो डॉक्टरकडे जायचं आहे ना. सुवाई म्हणतात हो म्हणूनच मी येतेय. विठू बाबा म्हणतात अगं सुवा तू, आता अप्पूचे चांगलेच धावे दणाणलेत. शशांक म्हणतो अगं आई जातो ना मी. सुवाई म्हणतात का, मी तुमच्यासोबत आले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तर प्रेक्षकांनो इथे जरा वातावरण टाईट झालं आहे, तर त्यांनी इथेच हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय शशांक आणि अप्पू त्या क्लिनिकमध्ये आलेत आणि आतमध्ये गेलेत ते, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे म्हणून. आणि दादा काका बाहेर आहेत, दादा काकांना पण आतमध्ये बोलवण्यात आलं आहे. आता अप्पू आणि शशांक त्यांना कन्सल्ट करताय आणि दादा काका पण आतमध्ये केबिनमध्ये येत आहेत असं काहीतरी त्यांनी दाखवलं आहे. पण मला नाही वाटत ज्या प्रकारे या मॅडमची ओळख त्यांनी दाखवली आहे तर ह्या मॅम अप्पूला काही चुकीचा सल्ला देतील. मला तरी वाटतं प्रेक्षकांनो की अप्पूची प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू दाखवतील. ते कसं बसं सुवाईंना टाळलेलं दिसतंय अंजलीबाईंनी, पण आता बघूयात प्रेक्षकांनो, थोडंफार इंटरेस्टिंग ट्रॅक दिसेल आपल्याला. पण अजूनही अप्पू प्रेग्नंट कशी झाली हा प्रश्न अनुत्तरितच आहे. असो कधीतरी केव्हा तरी इमॅजिनेशनमध्ये ते दाखवतील असं आपण गृहीत धरूयात. तर कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्लीज 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 प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जणांनी अजून सबस्क्राईब नाही केलंय, बऱ्याच जणांनी केलंय, पण ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.